नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। बातमी आहे संगमनेर तालुक्यातील साकूर येथे आता भविष्यात ऐतिहासिक पर्यटन स्थळ बघायला मिळणार आहे। कारण नुकतंच 14 ट्रीज फाउंडेशन, पुणे आणि कृषी विभाग, पंचायत समिती संगमनेर यांचे संयुक्त विद्यमाने मुख्य कार्यकारी अधिकारी पुरस्कृत हरित अहिल्यानगर अभियान अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने चितळकर वस्ती शिवारामध्ये ग्रामपंचायत साकूर ऑर्बिट 9 प्रकल्प राबविण्यात येणार आहे। या प्रकल्पाचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, 14 ट्रीज फाउंडेशनचे संचालक अनंत तायडे, सहाय्यक मार्गदर्शक बजरंग बोरकर, कृषी विस्तार अधिकारी मदन शेवाळे आणि संजय वागचौरे, सरपंच सचिन सोनवणे, ग्रामविकास अधिकारी नागेश पाबळे, अजितानंद पावसे आदी मान्यवर उपस्थित होते। साकूर ग्रामपंचायतीने ऑर्बिट 9 प्रकल्पासाठी जवळपास 43 एकर क्षेत्र उपलब्ध करून दिले। या संपूर्ण क्षेत्रात पुढील 5 वर्षात ग्रामपंचायत साकूर ऑर्बिट 9 प्रकल्प अंतर्गत वृक्ष लागवड, जलसंधारण आणि पर्यटन विकास कामं केली जाणार आहेत। तसेच ग्रहमालिकेतील 9 ग्रहांच्या आधारावर वैज्ञानिक दृष्टिकोन प्रदर्शित करणे, तसेच पारंपरिक 650 प्रजातींपैकी वेगाने वाढ होणाऱ्या सर्वाधिक प्रजातींची लागवड करणे, 9 ग्रहांच्या 9 कक्षा प्रदर्शित करणाऱ्या वनस्पतींची लागवड आणि शाश्वत शेती कृषी विज्ञान प्रदर्शित करणे, बंधारे खोलीकरण, नवीन जल तलाव निर्माण करणे, वनस्पतींची वैज्ञानिक आयुर्वेदिक माहिती प्रसारित करणे, पशुपक्षी थांबे निर्माण करणे, अनेक व्यक्तींना रोजगार आणि पर्यटकांना नैसर्गिक आरामस्थानांची निर्मिती करणे आदी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे। या उपक्रमांमुळे भविष्यात साकूरमध्ये ऐतिहासिक पर्यटन स्थळ बघायला मिळणार आहे। शुभारंभावेळी शंकरराव खेमनर यांनी काय म्हटलंय बघूयात। 14 ट्रीज या संस्थेमार्फत तसंच माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आनंद भंडारी साहेब यांच्या संकल्पनेमधून आपल्या साकूर येथील गट नंबर 726 व 727 या गट नंबरमध्ये आपण पूर्णपणे जवळजवळ 14 ते 15 हजार झाडांची लागवड या ठिकाणी करणार आहोत। आज या ठिकाणी ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे ते पंचायत समितीचे कृषी अधिकारी माननीय पावसे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या संकल्पनेतून हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। तसेच जे 14 ट्रीजचे माननीय तायडे साहेब यांचं सुद्धा आपल्याला भरीव असं सहकार्य 5 वर्षे या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून हा परिसर आपण अतिशय चांगला की कालांतरानं या ठिकाणी फिरण्यासाठी सुद्धा लोक निश्चितपणे येतील, बघण्यासाठी येतील आणि एक सुंदर असं पर्यटन स्थळ आपण या ठिकाणी निर्माण करणार आहोत। याचा फायदा या परिसरातील लोकांना तर निश्चितच होईल, परंतु आजूबाजूच्या परिसरातील लोकसुद्धा या ठिकाणी पाहायला येणार आहेत। तसंच याचा 5 वर्ष जे मजूर लागणार आहे ते मजूर आपण याच परिसरातले 10 मजूर 9 ते 10 मजूर या ठिकाणी घेणार आहोत, जे त्यांना एक शाश्वत रोजगार या ठिकाणी निर्माण होईल। आणि त्यांचं एकच काम आहे की ही झाडं 100% जगवायची आणि ते झाडं जगल्यानंतर निश्चितपणे या परिसराला एक वेगळं स्वरूप या ठिकाणी निर्माण होणार आहे। म्हणून मी या ठिकाणी माननीय भंडारी साहेब असतील, माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील आणि आपली पंचायत समितीचे सर्व अधिकारी, गट विकास अधिकारी असतील, कृषी विभागाचे अधिकारी असतील, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी माननीय शिंदे साहेब यांचं सुद्धा चांगलं सहकार्य आपल्याला या प्रकल्पासाठी मिळणार आहे। ही निश्चितपणे साकूर ग्रामपंचायतच्या वतीनं, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या सर्वच संस्थांचं, मग त्यामध्ये 14 ट्रीज आहे, जिल्हा परिषद अहमदनगर आहे, पंचायत समिती आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेब आहे, या सर्वांचं आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा परिसर निश्चितपणे नावारूपाला येणार आहे। मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व उपस्थितांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी विशेष करून पावसे साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांना जे सहकार्य ग्रामपंचायतच्या वतीनं, माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या वतीनं लागल ते 100% सहकार्य निश्चितपणे आम्ही करू अशी ग्वाही देतो। पुन्हा एकदा या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो।